हे ईश्वरा, सर्वश्रेष्ठ तेज स्वरूपा, आम्ही सर्व तुझे ध्यान करतो. आम्हा सर्वांच्या बुद्धीत सन्मार्ग व शुभ कार्यासाठी प्रज्वलित कर. विश्वाचा सर्व दुःखान विजयाचा मार्ग दाखविणारा गुरुच ब्रह्मा होय. तूच विश्वव्यापक सर्वज्ञ विष्णू व महादेव होय. परमसत्याचा मार्ग दाखविणारा गुरु साक्षात परब्रह्म होय. तुला आम्ही नमन करतो. ओम नमः शिवाय. आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा श्रावण सोमवार. 108 बेलपत्र, 108 महादेवांचे नाम स्मरण करून 108 बेलपत्र अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर आज तिळाची शिवमूठ आहे. रुद्राध्याय पठण करायचं आहे. गळती लावून द्यायची आणि रुद्राध्याय पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला शिवमहिम स्तोत्रसुद्धा पठण करायचं आहे. त्याचबरोबर 11वा अध्याय शिवलीलामृतचा 11वा अध्याय तुम्ही छोटं पुस्तकसुद्धा मिळते आणि मोठंसुद्धा. छोटं पुस्तक वाचायचं असेल संध्याकाळच्या वेळेस वाचू शकता. खूप प्रभावी असं या श्रावण महिन्यात शिवमहिम स्तोत्र 11वा अध्याय वाचणं खूप प्रभावी असा उपाय आहे. 108 नामावली म्हणून मी बिलपत्र अर्पण केलेले आहे. ओम नमः शिवाय, ओम शंभवे नमः, ओम शशिशेखराय नमः, विरूपाक्षाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम पिनकेनाय नमः, ओम वामदेवाय नमः, ओम शंकराय नमः. 108 नामावली म्हणून बेलपत्र अर्पण केले. त्याचबरोबर तीळ, पांढऱ्या तिळाची शिवमूठ आहे. तर तिळाची शिवमूठसुद्धा मी अर्पण केलेली आहे. शिवमूठ ही कधीही सुकी व्हायची नसते, त्यावर थोडं पाणी सोडायचं असतं. आणि बघू शकता आजची ही सुंदर अशी देवपूजा माझी झालेली आहे. आणि कापुराची आरतीसुद्धा करून घेतली, नैवेद्यसुद्धा अर्पण केले. आणि बघू शकता सुंदर अशी देवपूजा आजची झालेली आहे. धूप, दीप आणि तुपाची फुलवात घरात सतत जळत असेल तर एक वेगळीच वातावरण आपल्या घरात आजूबाजूला आपल्याला एक ओरा जाणवतो. आणि बघू शकता संध्याकाळच्या वेळेस मी इथे देवीच्या भोलेबाबाच्या मंदिरात आली आहे. इथे देवीची मूर्ती आहे आणि तेच भोलेबाबाची सुद्धा पिंड आहे. खूप पुरातन असे हे मंदिर आहे. देवीचं दर्शन घेतलं आणि भोलेबाबाचं सुद्धा दर्शन करून घेतलं. असा आता दुसरा सोमवार आवडला असं एक लाईक नक्की करा ताईंनो.